नमस्कार. आज आपण इथं उपवासाची सांडगी रेसिपी बघणार आहे. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घ्यायचा, तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान मऊसूत भिजलेला आहे. 2 बटाटे घ्यायचे, बटाट्याची साल काढून घ्यायची आणि आता त्याचा खीस करून घ्यायचा आहे. खीस आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. 70 ते 80% हा खीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघा छान असा खीस शिजलेला आहे. चाळणीवरती काढून घ्यायचा आणि त्यावर थंड पाणी टाकायचं आणि चमच्याने असं मोकळा करून घ्यायचा. एक उकडून घेतलेला बटाटा घ्यायचा, तो खिसून घ्यायचा. एका ताटामध्ये साबुदाणा टाकायचा, उकडून घेतलेला बटाटा खिसून टाकायचा, खीस तयार करून घेतला होता, शिजवून घेतला होता तो टाकायचा, हिरवी मिरची थोडी जाडसर कुटून टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे आहे. आणि आता हे सांडगे आपल्याला कडकडीत 2 दिवस उन्हामध्ये सुकू द्यायचे आहे. आणि तुम्ही तळून बघू शकता किती मस्त पॉपकॉर्नसारखे फुललेले आहे. 3 ते 4 पटीने हे सांडगे फुललेले आहे. आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.